म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या उपमहाराज केसरी पैलवानांमध्ये स्वागत करत आहे. हे उपमहाराज केसरी झाले त्याबद्दल खरंच तुम्ही भाग्यवान आहात. तुम्ही एका नामांकित तालमीत तुम्ही सराव करताय. बाळावर कुस्ती ही फक्त हृदयात असू दे, डोक्यात जाऊ देऊ नका. तुम्हाला आता एक उदाहरण मी दाखवलं असं माझ्याकडे एक फोटो आहे. मी तुम्हाला आपलं बोलणं झालेलं मी फोटो लावतो. बाळू पाटील पैलवान तुमचे वस्तात त्यांच्यावर कुस्ती खेळलेले आहेत आणि त्यांची तब्येत जर तुम्ही बघितली सा तर नजर लागणारी तब्येत आणि त्याचा फोटो मी तुम्हाला आताचा लावतो. त्यामुळं कुस्ती करत असताना काही नेम पाळायचे. नेम नंबर 1, पहिलं चरणस्पर्श. वस्तादाचं काम आहे की तुम्हाला शिक्षा देणे, विद्यार्थ्यांचं काम आहे शिक्षा घेणं. आणि जर असं करत असाल तर तुम्हाला त्रास होत असेल तर तो त्रास सहन करायचा. पण जर तुम्हाला उपमहाराज केसरी झालेलं आहे ना, त्या माणसाची रिस्पेक्ट जास्त वाढली. पण त्यांच्याकडून तुम्ही काय घ्यायचं आहे? तुम्ही उपमहाराज ऑल इंडिया चॅम्पियन, हिंद केसरी झाला पाहिजे ही स्वप्न बाळगून तुमची मोठी पाहिजे. आणि स्वप्न मोठी जाण्यासाठी कुस्ती ही हृदयात ठेवा, डोक्यात ठेवू नका. मोठमोठे पैलवान आता थोडंसं आउट ऑफ वेनं चालले बाळांनो, हे तुम्हाला माहित आहे. मी तुम्हाला काही जास्त सांगत नाही. फक्त हृदयात ठेवा, गुरुच्या सदैव चरणावरती डोकं ठेवा. येणारा काळ हा तुम्ही फार पुढे जाणार बाळांनो, लक्षात ठेवा. महाराज केसरी किंवा हिंद केसरी झाल्यानंतर तुम्हाला फार मोठी किंमत मिळणार आहे. ठीक आहे, एक छोटा फौजी आहे पण तुम्हाला माझा इतिहास सांगतो. मी 12ची बैठक एका टायमाला 12च्या बैठकीला मी मारत होतो. जाण्या अगोदर बारकावत होतो याला का ते मारायचं 12च्या बैठकीला. आणि मी कुस्ती खेळलेला आहे पण गावात खेळलो आणि मी मिलिटरी मध्ये चाललो. मी 18 वर्ष मिलिटरीत केली. मी पैलवानाचा इतिहासाचा टीव्ही पुढे का सांगतो? कारण तुम्हाला समाजापुढे तुम्हाला किंमत मिळायला पाहिजे. आज पैलवान म्हातारी वयस्क आहे, त्यांचं कार्य मोठं आहे, माहित नाही लोकांना. एकच कुस्ती माहिती आहे सगळ्यांना, 3.5 तास कुस्ती झालेली मारुती माने, हिंद केसरी विष्णुपंत सावर्डेकर. ह्याच्या व्यतिरिक्त कुस्त्या माहीत नाहीये. तुमचं कार्य पण माहित पाहिजे लोकांना. हे ऑल इंडिया चॅम्पियन असतात आहे तुमच्या समोर, तुम्हाला माहित पाहिजे. म्हणून सदैव हृदयापासून गुरुचा आदर करा, डोक्यापासून करू नका. म्हणजे पाया पडायचं म्हणून पडू नका, गुरुच्या आदर करा. आणि जर आदर केला तर एक दिवस उपमहाराज केसरी झाला, एक दिवस हिंद केसरी बघितला असेल आणि महाभारत केसरी बघितला असेल. ठीक आहे, त्याबद्दल सगळ्यांचे मी अभिनंदन करतो. आणि तुम्ही फार चांगल्या ठिकाणी काम करताय. चांगलं असं कार्य करायला मोठं व्हा एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय राजे नाना पवार हे पारगावचे सातारा जिल्ह्यामध्ये. पारगाव म्हणजे कुस्ती क्षेत्राला वाहून घेतलेले गाव. गेली 50 वर्षे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये गावाचे पैलवान तयार करून पैलवान तयार होतात झालेले आहेत आणि खेळत आहेत सध्या. नाथा पारगावकर, महिपती पारगावकर, शिवाजी पारगावकर, जिजाबा पारगावकर असे महाराष्ट्राला मोठे मोठे पैलवान त्या गावाने दिले. त्यांचीच परंपरा चालू करण्याचे शहाजी पवार या कुस्तीचे पैलवानच्या या ठिकाणी वस्तादहून सकाळी पाहतात. सकाळी 4ला उठून पैलवानचा व्यायाम घेणे, त्यांची दौड करून घेणे, एक्सरसाइज घेणे, पीटी घेणे, दुपारच्या कामाला लढती घेणे आणि वेगवेगळ्या क्षेत्राला कुस्ती ठरवणे. 24 तास या तालमीमध्ये ते राहतात, जेवतात, खातात आणि या पैलवानांना मोठं पैलवान करायचं योगदान ह्या स्वतः देतात आणि कुठलीही निष्फळपणे काम करत असतात. निवड कुस्ती क्षेत्रातलं योगदान त्यांचं फार मोठं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जी कुस्त्या ठरतात, मैदान होतात, बरेचसे मैदान हे स्वतः ठरवतात, जोड पाहून देतात, कुस्ती म्हणतात. प्रत्येक त्यांचा आदर सत्कार केला जातो आणि अशा स्वरूपात त्यांचं कामकाज चालू असतं. खरंच आज भोसले व्यायामशाळेमध्ये आलो. एक उपमहाराष्ट्र केसरी पैलवान त्यांनी घडवला आणि हे पैलवानांची तब्येत बघितल्यावर तुम्हाला समजून येईल की पैलवानांचा व्यायाम आणि पैलवानांची देखरेख ही लोक करत आहेत आणि पैलवान कसे घडत आहेत हे आपल्याला समजू शकतं. त्यामुळे एक भोसले व्यायामशाळा एक अतुलनीय अशी चांगली व्यायामशाळा. तर सर्वांनी इथे एकदा यावं आणि या पैलवानांचा व्यायाम, या पैलवानाची कशी पद्धत आहे खेळण्याची, ही पद्धत तुम्ही बघून घ्यावी. म्हणजे तुम्हाला पण कळेल की कुस्ती म्हणजे काय असतं, कुस्ती म्हणजे काय असतं एवढंच कळेल. आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.